मग एक नवीन ट्रेंड किंवा बऱ्याच वर्षापासून एक गोष्ट चालली वेल सेटल्ड. मी वेल सेटल झाल्यानंतर किंवा मुलगी म्हणते, मुलगी ठीक आहे कमी प्रमाणात म्हणते, पण मुलगा म्हणतो की वेल सेटल झाल्यानंतर मी लग्न करेल. मग ही वेल सेटल जी व्याख्या आहे ती नक्की काय? कार, घर की स्वतःची संपत्ती? वेल सेटल आहे ना, ही प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवलेली ती व्याख्या आहे. कोणासाठी वेल सेटल म्हणजे मला नोकरी करून 2 वर्ष झालीत, आता मी स्थिर स्थावर झालोय, असं सुद्धा असू शकतं. तर दुसऱ्या एखाद्यासाठी वेल सेटल होणं म्हणजे नाही, मी नोकरी करतोय, सगळं करतोय, पण मला माझी कार घ्यायची आहे किंवा माझं स्वतःचं घर घ्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या वेल सेटल आहेत. पण वेल सेटल व्हायला लावणं मुलांना हे आलेलं आहे मुलींच्याकडून. अच्छा. कारण का, तर मुली जेव्हा लग्न करायचंय ना, तेव्हा त्यांना त्या मुलाकडून ह्या गोष्टी अपेक्षा करतात की नाही बाबा, मुलाचं स्वतःचं घर पाहिजे. आता स्वतःचं घर म्हणजे मी सांगतो, आता ह्याच्यात पण फरक आहे. पण स्वतःचं घर पाहिजे म्हणजे कसं असतं की निदान पालकांचं स्वतःचं म्हणजे रेंटच्या घरात राहू नयेत, ही मुलींची बऱ्याचशी अपेक्षा असते.